यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अभिजित पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे। विठ्ठल सहकारी कारखाना जप्तीचे आदेश देण्यात आले। राज्य सहकारी बँकेकडून जप्तीची नोटीस जारी करण्यात आली आहे। कारखान्यावर तब्बल 442 कोटी रुपयांचे कर्ज आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस आणि कारखान्याचे चेअरमॅन अभिजित पाटील यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर ही नोटीस काढण्यात आल्याची माहिती समोर येते। तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती आणि त्याचबरोबर जेव्हा त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली त्यानंतर त्यांनी फडणवीसांची भेटही घेतलेली होती, पण तरीही आता त्यांच्या कारखान्याविरोधात जप्तीचे आदेश जारी करण्यात आले। आणि या विषयाची माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिराज, काय सांगाल? अभिजित पाटील यांनी फडणवीसांची भेट काही दिवसांपूर्वी घेतलेली होती आणि त्या आधीपासूनच विठ्ठल सहकारी कारखान्यावर हे जी कारवाई आहे त्याची टांगती तलवार आपल्याला पाहायला मिळते। सध्या नेमकं काय घडलेलं आहे, काय आदेशात म्हटलंय? नक्कीच या ठिकाणी पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर 26 एप्रिल रोजी राज्य सहकारी बँकेने ताबा घेतला होता। कारखान्याची सर्व मालमत्ता सील केली होती आणि कारखान्यावर तब्बल 442 कोटी रुपयांचं कर्ज थकीत असल्याने आता गोडाऊन मध्ये जो साखर साठा आहे तब्बल 14,837 क्विंटल जो साखर साठा आहे तो साखर साठा विक्रीस परवानगी द्यावी यासाठी बँकेने आता नोटीस काढलेली आहे। सर्व चल मालमत्ता जी आहे ती मालमत्ता विक्री करून आपलं कर्ज भागवण्याची प्रक्रिया आता राज्य सहकारी बँकेने सुरू केलेली आहे। त्यामुळे हा अभिजित पाटलांना मोठा धक्का आहे। कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर अभिजित पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर या ठिकाणी भेट घेतली होती आणि त्यामध्ये दोघांमध्ये झालेल्या चर्चेच्या तपशिलानुसार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिजित पाटलांना तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करतो असा शब्द दिल्याचं अभिजित पाटील यांनी सांगितलं होतं। मात्र त्यानंतर ही कारखान्याची जी साखर आहे त्याच्यावर विक्रीची परवानगी त्यानंतर सुद्धा ही कारवाई होताना दिसतेय। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।